पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली। दोन्ही इंधनाच्या दरात आज 31 पैशांची वाढ करण्यात आली। मुंबईमध्ये पेट्रोलचा दर आता प्रति लिटर 69 रुपये 79 रुपये 29 पैसे तर डिझेलचा दर 70 रुपये 22 पैसे झाला आहे। पेट्रोलचा दर मुंबईत आता असेल 79 रुपये 29 पैसे तर डिझेलचा दर असणार आहे 70 रुपये 22 पैसे। सर्वात महाग इंधन हे परभणी जिल्ह्यात आहे। परभणीत पेट्रोल 81 रुपये 51 पैशानं तुम्हाला खरेदी करावं लागेल तर डिझेल 80 रुपये प्रति लिटरनं परभणीत खरेदी करावं लागेल। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, या आठवड्यात तिसऱ्यांदा पाठोपाठ ही दरवाढ होते। भले ती काही पैशांची असेल पण आता हळूहळू करत 80च्या उंबरठ्यावर पोहोचलंय पेट्रोल। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। पण या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती, तुम्ही आजपासून पेट्रोल भरायला जाल। आत्तापासून तर पेट्रोलचा दर हा महाराष्ट्रात वाढलेला आहे। एवढंच नाही तर राज्यातही पेट्रोलच्या दरात वाढ झाली। स्वाती, काय सांगशील? स्वाती, एक एक करत पेट्रोलचे दर आता वाढत चाललेत। 80च्या उंबरठ्यावर पोहोचलंय पेट्रोल। त्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ होते आहे सातत्यानं आणि असा अंदाज वर्तवला जातोय की पेट्रोलच्या दरात आणखीन काही वाढ होऊ शकते आणि त्यामुळे आपण पेट्रोल दरवाढीवरती स्वाभाविकपणे टीका होणार यात काहीच शंका नाही। स्वाती, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? मिलिंद, साधारणतः सौदी अरामकोवर जो ड्रोन हल्ला झाला त्याच्यानंतर गेल्या मागच्या 7 दिवसामध्ये आपण बघतोय की तेलाच्या किमती या अशा वाढलेल्या आहेत आणि तशाच वाढत राहतील असं तज्ज्ञांचं मत आहे। तज्ज्ञांच्या मते साधारणतः हा जो ड्रोन हल्ला झाला त्याच्यानंतर जे काही भारतातली तेलाची परिस्थिती आहे म्हणजे साधारणतः भारताला लागणारं 80% तेल हे आयात केलं जातं आणि अशात जर तज्ज्ञांबरोबर आणखी काहीतरी PDA जे आहेत म्हणजे पेट्रोल डीलर असोसिएशन त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारचे टॅक्सेस लावले जातात, मग ऑक्ट्रो असू दे किंवा मग एक्साइज ड्युटी असू दे, हे कर कमी केले जावे तर कुठे ना कुठेतरी फायदा होईल। नाहीतर अशाच पद्धतीनं येत्या 15 दिवसात साधारणतः आणखी दर हे गगनाला भिडतील। सध्या आपण जर बघितलं की गेल्या 8 दिवसामध्ये साधारणतः 1.88 रुपये म्हणजे $1.25 रुपयांची पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाली तर 1.5 रुपया हा डिझेलच्या किमतीमध्ये वाढलेला आहे। 2018 मध्ये सर्वोच्च किमती होत्या पेट्रोलनं 74 गाठली होती, पण आता जर बघितलं तर 80 कधीही गाठू शकेल, 80 रुपये लिटर कधी होऊ शकेल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम हा फक्त कार चालक किंवा वाहन क्षेत्राशी संबंधित लोकांवर होत नाही तर तुमच्या माझ्या जगण्याशी संबंध आहे। जेव्हा या पेट्रोलच्या किमती वाढतात तर साहजिकच आहे वाहतुकीचा खर्च वाढतो, भाज्या महागतात आणि बाकी इतर जो काही सप्लाय असतो तोही महागतो। त्यामुळे आता कुठे ना कुठेतरी सरकारने योग्य वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ही परिस्थिती आता निर्माण झाली की जे कर आहे त्याच्यात किमान 50% कपात केली जावी अशी मागणी केली जाते आहे। बरं स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। बोलूयात एका मोठ्या बातमीकडे। नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी एक मोठा फतवा काढला आणि महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी मीडियापासून लांब राहावं अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना या आदेशाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। आज आयुक्तांच्या सोबत विभाग प्रमुखांची बैठक झाली आणि त्यामध्ये हे आदेश देण्यात आले आहेत। नवी मुंबईच्या आयुक्तांनी महापालिकेतल्या सर्व विभागांच्या प्रमुखांच्या बैठकीत हे स्पष्ट आदेश दिले की माध्यमांपासून 4 हात दूर राहा। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। माहिती अनेकदा माध्यमांपासून ही लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे प्रशासनाची अडचण होते असा कदाचित पालिकेच्या आयुक्तांचा दावा असावा। पण पालिकेच्या आयुक्तांनी आज महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांची, सर्व विभाग जे आहेत महापालिकेतले
त्याच्या प्रमुखांची जी बैठक घेतली त्यात स्पष्टपणे असे निर्देश दिलेत की माध्यमांपासून दूर राहा. खरं तर माध्यमं ही चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू मांडत असतात, पण पालिकेच्या आयुक्तांना आहे माध्यमांचा धसका.